विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की वर्गमूळ कसं काढायचं किंवा घनमूळ कसं काढायचं. तर म्हणजे काय, तर एखादा पाया दिला असेल आणि त्यांचा घातांक असेल तर तो कसा काढायचा बघितला. वर्ग म्हणजे काय, तर 2च्या पटी देणाऱ्या संख्या. घन म्हणजे काय, त्या संख्येला 3 वेळा गुणणे म्हणजे घन. तर त्याच्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे घातांक. आता नक्की घातांक म्हणजे काय ते आपण ह्या लेक्चरला बघूया आणि त्याच्यावरची काही उदाहरणे सोडवूया. आता नक्की घातांक म्हणजे काय, तर एखाद्या संख्येचा स्वतःशीच होणारा वारंवार गुणाकार, याला काय म्हणतात, घातांक म्हणतात. तर घातांकाची सोपी व्याख्या कशी आहे बघा. एखादी समजा संख्या दिली 2चा चौथा घात, तर काय म्हणायचं याला, 2 हा पाया झाला, 4 हा घातांक झाला. ह्याचं वाचन कसं करायचं, 2चा चौथा घात. म्हणजेच काय, या 2ला 2 4 वेळा गुणायचे. जेवढा त्याचा घातांक असतो तेवढ्या वेळात पायांचा गुणाकार करायचा. म्हणजेच काय, घातांक म्हणजे एखाद्या संख्येचा वारंवार होणारा गुणाकार. आता इथे 2चा चौथा घात आहे बरोबर, मग 2ला 4 वेळा गुणायचं. म्हणजेच काय होणार बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजे 2 हा पाया झाला, 4 हा घातांक झाला, 2चा चौथा घात. म्हणजेच काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर किती येणार, 2 दुणे 4 दुणे 8 दुणे 16 बरोबर. हा 2चा चौथा घात. अशा प्रकारे आपण घातांक काढू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, घातांक म्हणजे एखाद्या संख्येचा वारंवार होणारा गुणाकार म्हणजे घातांक. तसंच एखाद्या संख्येचा जितक्या वेळा घात तितक्या वेळा त्याचा गुणाकार, ही घातांकाची व्याख्या झाली. आता हे घातांकाची उदाहरणे सोडवताना त्याचे काही गुणधर्म आपल्याला माहीत असले पाहिजेत. त्याच्यावरची काही उदाहरणे आपण बघूया. आता पहिला गुणधर्म काय आहे बघा, घातांकाचा पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज केली जाते. हा पहिला घातांकाचा नियम आहे. म्हणजेच काय, पाया समान, बघा पाया समान आणि गुणाकाराची क्रिया असेल पाया समान आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी. म्हणजेच काय बघा, तुम्हाला 2 संख्या दिल्या, 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात. तर याचं काय करणार, पाया समान आहे आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करावी असा आपला नियम सांगतो. म्हणजेच बघा इथे काय होणार, 2चा 4 अधिक तिसरा घात बरोबर 2चा 7वा घात. हे या नियमानुसार उदाहरण झालं. आता बघा अजून एक उदाहरण बघूया. इथे दिलं असेल 3चा 5वा घात गुणिले 3चा तिसरा घात. तर काय होणार बघा, आपला नियम, पाया समान आहे दोन्हीकडे आणि मध्ये गुणाकाराची क्रिया आहे म्हणून घातांकाची बेरीज होणार. म्हणजेच बघा 3चा 5 अधिक तिसरा घात बरोबर 3चा 8वा घात. हे उदाहरण झालं. अजून अशी उदाहरणे बघूया. पाया समान आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज होते. मग बघा पाया समान म्हणजे काय, इथे घेतला मी 10चा 8वा घात गुणिले 10चा पहिला घात. म्हणजे इथे काय होणार, पाया समान आहे म्हणून 10चा 8 अधिक 1 बरोबर 10चा 9वा घात. अजून एक उदाहरण बघूया. 20चा तिसरा घात गुणिले 20चा 5वा घात बरोबर 20चा, पाया समान आहे गुणाकाराची क्रिया आहे म्हणून घातांकांची बेरीज होणार. 3 अधिक 5 बरोबर 20चा 8वा घात. अशा प्रकारे पहिला नियम आला लक्षात. आता दुसरा नियम बघूया. पहिला नियम आपल्याला काय सांगतो, पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करावी. दुसरा नियम आता बघूया.
दुसरा नियम काय सांगतो? पाया समान असेल आणि भागाकार असेल, पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी करावी. दुसरा नियम आपल्याला काय सांगतो? पाया समान असेल आणि दोघांमध्ये जर भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी करावी. म्हणजेच काय? आपण उदाहरण बघूया. 10चा 5वा घात भागिले 10चा 2रा घात. आता बघा, पाया समान आहे आणि मध्ये भागाकाराची क्रिया आहे, बरोबर. मग घातांकांची वजाबाकी करायची. म्हणून बघा इथे 10चा 5 वजा 2 2रा घात म्हणजेच काय? 10चा 3रा घात, बरोबर. अजून उदाहरण बघूया आपण. 15चा 3रा घात भागिले 15चा 1ला घात. पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, म्हणून दोघांची घातांकांची वजाबाकी करायची. म्हणजेच बघा, 15चा 3 वजा 1 बरोबर 15चा 2रा घात. हा झाला दुसरा नियम. अशा प्रकारे तुम्ही उदाहरण सोडवू शकता. म्हणजेच काय? पाया समान असेल, दोघांमध्ये जर भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी करायची. हा काय झाला? घातांकांचा दुसरा नियम झाला. आता बघा पुढचा नियम काय आहे? दुसरा नियम आपल्याला काय सांगतो बघा. घातांकाचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करावा. म्हणजे बघा, घातांकाचा हा आपला तिसरा नियम आहे. घातांकाचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करावा. म्हणजे उदाहरण बघा, 3चा 4था घात आणि ह्या कंसाचा 2रा घात, बरोबर. आता घातांकाचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करावा. म्हणजेच काय? बघा इथे 3चा 4 गुणिले 2 बरोबर 3चा 8वा घात, बरोबर. घातांकाचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करावा आणि पाया तसाच लिहावा. म्हणजे बघा, 3चा 4था घात आणि ह्या कंसाचा 2रा घात म्हणजे काय? 4 गुणिले 2 म्हणजे 3चा 4 गुणिले 2रा घात म्हणजेच काय? 3चा 4 दुणे 8 3चा 8वा घात. घातांकांचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करावा. आपण अजून एक उदाहरण बघूया यासाठी. बघा, इथे दिलं असेल 5चा 4था घात आणि इथं दिले असेल 5 ब्रॅकेटचा कंसाचा 3रा घात आणि या कंसाचा 2रा घात, बरोबर. इथे किती? 3 घातांक आहेत बघा. हा 5 हा काय झाला? पाया झाला. 5चा 4था घात, ह्या कंसाचा 3रा घात आणि ह्या मोठ्या कंसाचा 2रा घात. तर काय करावं? घातांकांचा घात आहे इथे. किती वेळा घात आहे? 3 वेळा. म्हणून ह्या तिघांचा गुणाकार करायचा आणि हा पाया आहे तसाच लिहायचा. म्हणजे काय करायचं बघा, हे आपल्याला एक उदाहरण दिलं असेल तर बघा, 5चा इथे घातांकाचा घात आहे ना, मग काय करायचं? 5चा 4 गुणिले 3 गुणिले 2 वेळा काय करायचा? गुणाकार करायचा. इथे 5चा 4 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर काय येणार? 4 त्रिक 12 आणि 12 दुणे 24. मग 5चा 24वा घात. परत एकदा उदाहरण बघा, घातांकांचा घात असेल तर येणाऱ्या घातांकांचा गुणाकार करावा, बरोबर. 5चा 4था घात, ह्या कंसाचा 3रा घात आणि या परत कंसाचा जर 2रा घात असेल तर काय करायचं? प्रत्येकाचा गुणाकार करायचा आणि पाया तसाच ठेवायचा. म्हणजे बघा, 5चा 4 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे 4 त्रिक 12 दुणे 24. 5चा 24वा घात. अजून आपण उदाहरण बघूया. 5चा 2रा घात
आणि या कंसाचा तिसरा घात असेल तर हे उदाहरण कसं सोडवायचं बघा. घातांकांचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय करायचं, 5चा 2 गुणिले तिसरा घात म्हणजेच काय 5चा 6वा घात. हे उदाहरण समजलं. आता आपण पुढचा नियम बघूया घातांकाचा काय आहे तो. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर 1 लिहावा. म्हणजे काय बघा, चौथा नियम आहे. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर 1 लिहावा. म्हणजेच काय बघा, इथे दिलं असेल तुम्हाला 4चा 0वा घात तर ह्याचं उत्तर काय येणार 1. अजून बघा उदाहरण इथे दिलं असेल 25चा 5वा घात आणि या परत ब्रॅकेटचा 0वा घात तर काय येणार इथे. घातांकाचा घात असेल तर घातांकांचा काय होतो, गुणाकार होतो. म्हणजेच बघा इथे कोणत्याही संख्येला जर 0ने गुणलं तर उत्तर काय येतं 0. म्हणून बघा 25चा 0वा घात बरोबर काय आलं 1. अजून असे उदाहरणे बघूया. पुढचं उदाहरण आहे बघा 3चा 0वा घात अधिक 2चा 0वा घात बरोबर किती येणार. 3चा 0वा घात म्हणजे 1 अधिक 2चा 0वा घात म्हणजे 1 बरोबर काय आले 2 आले बरोबर. अजून काही उदाहरण बघूया ह्याच्यावरची. तुम्हाला दिलं असेल समजा 10चा 0वा घात काढा तर काय करणार तुम्ही. 10चा 0वा घात म्हणजे काय 1 येतो. जर कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर उत्तर काय लिहावं 1 लिहावं. 10चा 0वा घात म्हणजे काय येणार इथे 1 येणार. हे काय झाले घातांकाचे नियम झाले. आतापर्यंत आपण काय बघितलं, पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर येणाऱ्या घातांकांची बेरीज करावी. हा आपला काय होता पहिला नियम झाला. दुसरा नियम काय होता, पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी करावी. हा आपला दुसरा नियम झाला. तिसऱ्या नियममध्ये काय होतं, घातांकाचा घात असेल तर येणाऱ्या घातांकांचा गुणाकार करावा. म्हणजे तुम्हाला दिलं असेल 2चा 3रा घात आणि त्या ब्रॅकेटचा 4था घात तर काय करायचं 2 तसेच ठेवायचे पाया आणि जे वर 2 घातांक आहेत त्यांचा गुणाकार करायचा. आपण चौथा नियम काय बघितला, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर येणारं उत्तर हे 1 लिहावं नेहमी. आता बघा अजून काही पुढचा नियम आहे तो बघूया. अंशाचा छेद किंवा छेदाचा अंश केल्यास घातांकाचे चिन्ह बदलावे. पुढचा नियम 5वा काय आहे, अंशाचा छेद केल्यास किंवा छेदाचा अंशाचा छेद केल्यास किंवा छेदाचा अंश केल्यास घातांकाचे चिन्ह बदलावे. आता बघा उदाहरण बघूया. हा नियम कसा उदाहरणासाठी वापरला जातो ते बघूया. अंशाचा छेद केल्यास किंवा छेदाचा अंश केल्यास घातांकाचे चिन्ह बदलावे. म्हणजे आता बघा इथे मला दिला आहे एचा एमवा घात तर या नियमाप्रमाणे काय होणार, घातांकाचे चिन्ह बदलावे. अंशाचा छेद किंवा छेदाचा अंश. आता एचा एमवा घात ह्याचा काही छेद नाही म्हणून इथे काय लिहायचं 1 लिहायचं. आता मला हे अंशामध्ये आहेत ते जर मला छेदामध्ये आणायचे असतील तर काय करायचं 1/एचा वजा एम घात. म्हणजे काय बघा अंशाचा छेद केल्यास किंवा छेदाचा अंश केल्यास घातांकाचे चिन्ह बदलावे. आता इथे मला उदाहरण दिलेलं आहे काय एचा एमवा घात. या नियमाप्रमाणे काय होणार
अंशाचा हा अंश आहे, छेद एचा आहे मूळ घात, ह्याला छेद काय नाही म्हणून काय घेतला मी 1 घेतला, बरोबर. आता मला ह्या अंशाचा मला जर छेदामध्ये रूपांतर करायचं असेल तर मी काय करणार, 1/एचा वजा आहे मूळ घात. जर चिन्ह अंशामधून जर छेदामध्ये संख्या आली तर त्याचं चिन्ह बदलतं. म्हणजे आता बघा, आणि आता मला ह्या संख्येचं, आता ही अंश आणि छेद या रूपात संख्या लिहिली आहे, आता मला या छेदाचं अंशामध्ये रूपांतर करायचं तर मी कसं करणार बघा, ह्याचं उत्तर येणार एचा एमवा घात, बरोबर. एचा एमवा घात होता आणि मला त्याच्यावर जर ही क्रिया करायची असेल, म्हणजे हे जर अंशामध्ये आहे ते मला छेदामध्ये आणायचे असतील तर मी काय करणार, 1/, दिलेली संख्या ही छेदामध्ये लिहिणार, जी संख्या अंशामध्ये आहे ती मी छेदामध्ये लिहिणार आणि घातांकाचं चिन्ह बदलणार, बरोबर. मग ह्याच्या उलट हे आणि ह्याच्या उलट हे, म्हणजे ह्या 2 वेगवेगळ्या कंडिशन आहेत. आता अजून ह्याच्यावरची उदाहरणे बघूया. हा कसा सोडवायचा ते बघूया. आता तुम्हाला दिलं असेल एक उदाहरण, 2चा तिसरा घात. तर याचं काय करणार, 2 हे काय आहेत, अंशामध्ये आहेत, ह्याच्या खाली छेद काय नाही म्हणून 1 घेतला. मला 2चा तिसरा घातामध्ये हा नियम वापरायचा आहे तर काय करणार मी, म्हणजे 1/2चा वजा तिसरा घात. म्हणजे काय, अंशाचा मी छेद केला तर काय होणार, मग घातांकाचं चिन्ह बदलणार म्हणून हे आलं. आता मी अजून एक उदाहरण देते तुम्हाला. बघा, आता असं दिलेलं असेल तुम्हाला 1/5चा वजा दुसरा घात. तर ह्याचं घातांकामध्ये रूपांतर कसं करणार बघा, ही संख्या छेदामध्ये आहे, मला आणायची आहे कुठे, अंशामध्ये. तर काय करणार, घातांकाचं चिन्ह मला बदलावं लागेल आणि छेदामधून अंशामध्ये आणायचं आहे. म्हणजे काय करणार, मी लिहिणार इथे 5चा दुसरा घात, बरोबर. समजलं का बघा, हे 1/5चा वजा दुसरा घात जर मला ह्या नियमाप्रमाणे लिहायचं असेल, नियम काय आपला बघा, छेदाचा आपल्याला अंश करायचा आहे, बरोबर. छेदाचा अंश केल्यास घातांकाचे चिन्ह बदलावे. मला छेद आहे हा 1/5, 5चा वजा दुसरा घात, मग मला 5चा दुसरा घात करायचा आहे. म्हणजे मी ह्याचं चिन्ह बदललं आणि इथे काय लिहिलं, 2 लिहिलं, 5चा दुसरा घात. हा झाला घातांकाचा नियम. त्याच्यानंतर आता आपण पुढचा नियम बघूया. पुढचा नियम आपल्याला काय सांगतो, कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल तर कंसाचा घातांक हा प्रत्येक कंसातील पदाला द्यावा. म्हणजेच बघा काय, कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल तर कंसाचा घातांक त्या कंसातील प्रत्येक पदाला द्यावा. आता बघा इथे काय आहे, कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल तर कंसाचा घातांक प्रत्येक पदाला द्यावा. म्हणजे त्याचं उदाहरण कसं होणार बघा, मला इथे दिलं a/bचा m घात. तर मी या नियमाप्रमाणे काय लिहिणार बघा, aचा m घात गुणिले bचा m घात. म्हणजेच हे उदाहरणात आपल्याला कसं घेता येईल बघा, इथे 2 गुणिले 3चा 10वा घात. हे आपल्याला कसं लिहिता येईल बघा, 2चा 10वा घात गुणिले 3चा 10वा घात. आता इथे मध्ये मी बरोबर चिन्ह लिहिलं म्हणून ह्या दोन्ही बाजू बरोबर असल्या पाहिजेत. म्हणजेच काय, ह्याची जेवढी संख्या येईल तेवढीच ह्या बाजूची संख्या आली पाहिजे. मग आता हे कसं प्रूव्ह करायचं आपण बघूया. आपला नियम काय आहे, कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल तर कंसाचा घातांक हा प्रत्येक पदाला लिहावा. आता बघा माझ्याकडे गणित आहे, 2 गुणिले 3चा 5वा घात. मग या नियमाप्रमाणे काय होणार बघा, 2चा 5वा घात गुणिले 3चा 5वा घात, बरोबर. आता मध्ये बरोबर चिन्ह आहे म्हणून ही बाजू बरोबर ही बाजू आपल्याला आली पाहिजे, बरोबर.
तसंच आता मी अजून एक उदाहरण घेते बघा. इकडे मी 4चा 4 गुणिले 2चा इथे लिहिला तिसरा घात, बरोबर. तर हे कसं सोडवायचं बघा. इथे लिहिणार मी 4चा तिसरा घात गुणिले 2चा तिसरा घात. म्हणजेच काय होणार बघा. 4चा तिसरा घात किती, 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजे इथे बघा 64 गुणिले 2चा तिसरा घात म्हणजे किती, 2 दुणे 4, 4 दुणे 8. मग आता इथे बघा 64 गुणिले 8, 8 चौक 32, 2 3 6 6 36 48 49 50 51. किती आले ह्याचं उत्तर 512 आलं. आता ह्याचं उत्तर 512 आलं, मग ह्याचं उत्तर पण 512 आलंच पाहिजे. मग 4 दुणे 8, बरोबर. 8चा घन केला किती येतो 512. म्हणजेच काय, ही बाजू आणि ही बाजू बरोबर झाली. म्हणजेच काय बघा, ही बाजू आणि ही बाजू बरोबर झाली, म्हणून हा नियम यासाठी लागू होतो, बरोबर. तसंच इथे गुणाकाराची क्रिया असेल किंवा मी इथे घेतली भागाकार, तर काय होतो बघा. जसा नियम गुणाकारासाठी आहे तसाच नियम मी भागाकारासाठी वापरला, तर काय होतं बघा. इथे लिहिलं मी 2/3चा दुसरा घात. तर इथे काय येणार बघा, 2चा दुसरा घात भागिले 3चा दुसरा घात, बरोबर. म्हणजेच इथे काय येणार 4, 2चा दुसरा घात 4 भागिले 3चा दुसरा घात म्हणजे 3चा वर्ग 9, बरोबर. आता ह्या दोघांमध्ये भागाकाराची क्रिया आहे, बरोबर. मग काय करायचं, 9 भागिले 4 असं करायचं. जो नियम गुणाकारासाठी लागू होतो तोच नियम भागाकारासाठी पण लागू होतो. पण आता मी समजा इथे घेतलं, बेरीज करायची ठरवली. कंसामध्ये 2 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची मला बेरीज करायची आहे. 2 अधिक 3चा तिसरा घात बरोबर 2चा तिसरा घात अधिक 3चा तिसरा घात, असं मी लिहू शकते का. तर असं नाही लिहू शकत, कारण बघा इथे मध्ये दोघांमध्ये बरोबर चिन्ह आहे. मग जेवढी ह्या कंसाची संख्या येईल तेवढीच ह्याची पण आली पाहिजे ना. पण आता बघा मी 2 अधिक 3 किती झाले, 5 झाले. 5चा तिसरा घात बरोबर 2चा तिसरा घात किती येतो 8, अधिक 3चा तिसरा घात किती येतो 3 त्रिक 9 त्रिक 27. मग हे आणि हे दोघं एक होतात का, म्हणजे दोन्ही संख्या बरोबर येतात का, नाही येत. म्हणून आपण बेरीज करताना हा नियम वापरू शकत नाही. हा नियम फक्त गुणाकार आणि भागाकार करण्यासाठीच वापरला जातो. म्हणजेच कंसामध्ये तुम्हाला 2 चिन्ह दिली असतील आणि त्यांचा जर घातांक असेल तर तो घातांक दिलेल्या प्रत्येक पदासाठी लिहावा. हा नियम फक्त गुणाकार आणि भागाकारासाठीच वापरला जातो. बेरीज वजाबाकी करताना ह्या गुणधर्माचा उपयोग होत नाही. म्हणजेच बघा अजून एक उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवते. कंसामध्ये जर दिलं असेल 2 अधिक 3 2 अधिक 4चा चौथा घात, बरोबर. तर आपण ह्या नियमाप्रमाणे काय करणार बघा, 2चा चौथा घात अधिक 4चा चौथा घात, बरोबर. पण ही संख्या आणि ही संख्या एक येईल का, नाही येणार. म्हणून हा नियम आपण बेरजेसाठी वापरू शकत नाही. तसंच मी इथे बेरीज घेतली, मी इथे वजाबाकी केली तर होईल का बघा, नाही होणार. कारण काय सांगा, ही संख्या आणि ही संख्या बरोबर येत नाही. ह्या दोन्ही संख्या एकत्र कधी येतात, जेव्हा गुणाकार असेल किंवा भागाकाराची क्रिया असेल तेव्हाच ह्या दोन्ही संख्या एकत्र येतात. त्यामुळे हा नियम बेरीज आणि वजाबाकीसाठी कधीही लागू होत नाही. हा नियम फक्त गुणाकार आणि भागाकाराची क्रिया असेल तेव्हाच लागू होतो. म्हणजे काय, तुम्हाला कंसामध्ये जर 2 संख्या दिल्या असतील आणि कंसाचा घातांक असेल तर तुम्ही काय करणार, त्या कंसाचा जो घातांक आहे तो त्या प्रत्येक पदाला देणार. म्हणजे कंसाचा जो घातांक आहे त्याच्याबरोबर प्रत्येक पदाचा घातांक तुम्हाला दोन्ही संख्या ह्या एकच मिळणार. आता आपण गुणाकाराचा पुढचा नियम बघूया काय आहे तो घातांकासाठी. आता पुढचा नियम आहे व्यस्त गुणाकार. व्यस्त म्हणजे काय, त्याच्या नामातच आहे उलट, व्यस्त गुणाकार. आता व्यस्त गुणाकार म्हणजे काय, व्यस्त गुणाकार म्हणजे दिलेल्या घातांकाचं चिन्ह फक्त बदलायचं, याला काय म्हणतात व्यस्त गुणाकार. तुम्हाला दिलं असेल 4/5 तर याचा व्यस्त गुणाकार काय येणार 5/4, 5/4, बरोबर.
इथे मग तुम्हाला दिलं असेल एक उदाहरण, अजून बघा तुम्हाला एक उदाहरण दिलं असेल एचा n वा घात. तर याचा व्यस्त गुणाकार तुम्ही कसा करणार बघा, एचा वजा n वा घात. व्यस्त गुणाकार करताना काय करायचं, फक्त घातांकाचं चिन्ह बदलायचं म्हणजे काय झाला, व्यस्त गुणाकार झाला. बरोबर. त्याच्यानंतर आता बघा अजून तुम्हाला दिलं असेल 3/5 5. तर ह्याचं कसं लिहिणार, व्यस्त गुणाकार म्हणजे 5/3. हा त्याचा काय झाला, व्यस्त करायचा. तसंच व्यस्त गुणाकार करताना काय करायचं, अंशाचा छेद करायचा आणि छेदाचा अंश करायचा. किंवा अंश आणि छेद या रूपात तुम्हाला एखादी संख्या दिली नसेल तर काय करायचं, त्या घातांकाचा विरुद्ध चिन्ह लिहायचं. म्हणजे घातांक जर धन असेल तर तो ऋण करायचा, ऋण असेल तर धन करायचा. म्हणजेच काय, व्यस्त गुणाकार झाला. आता आपण घातांकासाठीचे अजून नियम बघूया काय आहेत ते. हा झाला व्यस्त गुणाकार. इथे आपण काय बघितलं, एखादी संख्या तुम्हाला दिली असेल 3/5 तर याचा व्यस्त गुणाकार म्हणजे काय येणार, 3/5. म्हणजे घातांकाचं फक्त आपण चिन्ह बदललं, पाया हा तसाच ठेवला. किंवा एखादी संख्या तुम्हाला अंश आणि छेद या रूपात दिली असेल तर काय करायचं, तुम्ही अंशाचा छेद करायचा आणि छेदाचा अंश करायचा. म्हणजे बघा हे कसं होणार, 12/10. हा याचा काय झाला, व्यस्त गुणाकार झाला. हा या संख्येचा व्यस्त गुणाकार झाला. इथे अंश आणि छेद रूपात दिलेलं नाही आहे ना, फक्त घातांक दिलेला आहे. म्हणून इथे काय केलं मी, घातांकाचा चिन्ह बदललं. हे झालं व्यस्त गुणाकार. आता आपण पुढचा नियम बघूया घातांकासाठी काय आहे तो. गुणाकार व्यस्त संख्या बनवताना जर घातांक धन असेल तर तो ऋण लिहावा व ऋण असेल तर तो धन लिहावा. आणि काय, गुणाकार व्यस्त संख्या जर बनवताना आपण काय करायचं, पाया दिलेली संख्या व्यस्त लिहावी व पाया दिलेली संख्या आहे तशीच लिहायची. आणि घातांक त्याचा पाया दिलेली संख्या असते ती व्यस्त लिहायची आणि घातांक त्याचा आहे तोच लिहायचा. हा झाला गुणाकार व्यस्त संख्येचा नियम. आणि आता अजून बघा, कोणत्याही ऋण संख्येचा जर घातांक सम असेल तर येणारी संख्या ही धन असते. तसंच कोणत्याही विषम संख्येचा जर घातांक घेतला तर तो उत्तर त्याचं काय येणार, ऋण येणार. म्हणजेच आपला गुणधर्म बघा काय आहे तो, कोणत्याही ऋण संख्येचा आपण समघातांक घेतला, कोणत्याही ऋण संख्येचा आपण समघातांक घेतला तर उत्तर हे नेहमी धन येणार. तसंच कोणत्याही ऋण संख्येचा आपण जर विषम घातांक घेतला तर उत्तर हे नेहमी काय येणार, ऋणच येणार. आता बघा या उदाहरणात कसं होतं, कोणत्याही ऋण संख्येचा आपण जर समघातांक घेतला तर उत्तर येणार हे काय येणार, धन येणार. म्हणजेच काय येणार बघा, मी इथे घेतले -3. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कुठला एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. म्हणजे आता मी ऋण संख्येचा जर समघातांक घेतला म्हणजे ही ऋण संख्या आहे, या संख्येचा मी 6 भागात घेतला तर येणारं उत्तर काय येणार बघा, 6. म्हणजे 3 - 3 गुणिले -3 गुणिले -3 असं मी किती वेळा लिहिणार, 6 वेळा लिहिणार. 1 2 3 4 5 असं मी किती वेळा लिहिणार, 6 वेळा लिहिणार. म्हणजे आता बघा हे 2 म्हणजे किती झाले, -3 गुणिले -3 9. तसंच हे -3 गुणिले -3 9 आणि हे -3 गुणिले -3 9 म्हणजे किती झालं, 729. बरोबर. हा काय झाला, 3च्या 6 भागात म्हणजे येणारी संख्या काय येणार, धन येणार तुमची. तर तसंच बघा इथे जर समजा असेल
विषम संख्या असेल, विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यांपैकी कुठले तरी एक अंक असतात त्या संख्येला काय म्हणतात, विषम संख्या म्हणतात. आपला नियम काय सांगतो, कोणत्याही ऋण संख्येचा आपण जर विषम घातांक घेतला तर येणारं उत्तर हे काय येणार, ऋण येणार. आता 3चा घन किती बघा, इथे 3चा तिसरा घातांक दिला आहे, म्हणजेच 3चा घन किती येणार, 3 त्रिक 9 त्रिक 27 म्हणजे किती येणार, -27. म्हणजे -3चा तिसरा घात किती येणार, -27. म्हणजेच हा नियम काय सांगतो बघा, कोणत्याही ऋण संख्येचा आपण जर विषम घातांक घेतला, विषम म्हणजे इथे 3 संख्या आहे म्हणून विषम मी घातांक घेतला तर येणारं उत्तर हे काय असतं, विषम असतं. आणि कोणत्याही मी ऋण संख्येचा जर समघातांक घेतला तर येणारं उत्तर हे काय असतं, नेहमी धन असतं. हा या संख्येचा गुणधर्म झाला. तसंच बघा आपण आता मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की वर्गमूळ कसं काढायचं, घनमूळ कसं काढायचं, आणि आता आपण बघतोय घातांक. घातांक म्हणजे काय, एखाद्या संख्येचा त्याच संख्येशी होणारा वारंवार गुणाकार. म्हणजे आपण बघतो वर्ग म्हणजे काय, एखादी संख्या 2 वेळा गुणायची. तसंच घन म्हणजे काय, एखादी संख्या आपण 3 वेळा गुणाकार करतो. पण याच्याही पुढे जाऊन मला जर गुणाकार करायचा झाला तर त्यासाठी घातांक वापरले जातात. म्हणजेच बघा मला इथे 10चा 100वा घात काढायचा असेल तर मी काय करणार, 10ला 100 वेळा गुणणार. असं करत मी किती 100 वेळा गुणलं 10ला. म्हणजेच काय झाला, हा घातांक झाला. वर्गमूळ घनमूळ काढतो तसंच आपण आता घातांक काढतोय. म्हणजेच बघा वर्गमूळ, घनमूळ, तसं चौथं मूळ, 5वं मूळ हे सुद्धा काय आहेत, त्याचे घातांक आहेत. बरोबर. वर्गमूळ लिहिताना आपण ह्या चिन्हाचा वापर करतो, बरोबर. पण घातांकामध्ये त्याचा अर्थ काय होतो की वर्गमूळ जेव्हा दिलेलं असतं म्हणजेच त्याचा काय असतो, 1/2 घात. वर्गमूळ म्हणजेच काय, घातांकामध्ये 1/2 घात. तसंच घनमूळ म्हणजे आपण लिहिताना काय करतो, मला समजा 5चं घनमूळ काढायचं आहे तर इथे मी 5 लिहिते, इथे लिहिते 3, बरोबर. तसंच घातांकामध्ये घनमूळ म्हणजे काय, 1/3 घात. बरोबर. वर्गमूळ म्हणजे काय, आपण वर्गमूळ लिहिताना असं लिहितो, ह्या चिन्हाचा वापर करतो. 2चं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला, पण घातांकामध्ये वर्गमूळ म्हणजे काय, 1/2 घात. घनमूळ म्हणजे 1/3 घात, चौथं मूळ म्हणजे 1/4 घात, 5वं मूळ म्हणजे 1/5 घात, असं पुढे पुढे जात राहायचं. हे काय आहेत, घातांक आहेत. वर्गमूळ, घनमूळ, चौथं मूळ, 5वं मूळ हे काय झाले, घातांक आहेत. आता आपण एक उदाहरण बघूया. यावरची काही आता उदाहरणं बघूया. आपण मगाशी जे 4 नियम बघितले त्याच्यावरून काही उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण घेतलं मी, 8चा 5वा घात गुणिले 8चा 3रा घात. तर आता हे काय करणार, मगाशी आपण बघितलं जर दोन्ही संख्यांचा पाया समान असेल आणि गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकांची आपण काय करतो, बेरीज करतो. मग ह्याचं काय होणार बघा, 8चा 2 संख्या असतील समान तर काय करायची, ती एकच वेळा लिहायची. आणि 5 गुणाकाराचे चिन्ह असेल तर घातांकांची काय होते, बेरीज होते. म्हणून 5 अधिक 3 बरोबर किती येणार, 8चा 8वा घात. हे सोडत पुढे बसायचं नाही, 8चा 8वा घात काढायची गरज नाही, उत्तर एवढंच ठेवायचं. आता अजून पुढचं उदाहरण बघूया. 10चा 4था घात गुणिले 10चा 3रा घात. आता हे उदाहरण कसं सोडवायचं बघा, 10चा पाया समान आहेत, गुणाकाराची क्रिया आहे म्हणून घातांकांची बेरीज करायची. 4 अधिक 3 बरोबर 10चा 7वा घात. बरोबर. हे झालं एका नियमाप्रमाणे. दुसरा नियम बघूया. दुसरा नियम आपण काय बघितलेला, पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी करावी. म्हणजेच बघा मी उदाहरण घेतलं, 10चा 4था घात भागिले 10चा 2रा घात. पाया समान आहेत, भागाकाराची चिन्ह आहे म्हणून घातांकांची काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजेच बघा 10चा 4 वजा 2रा घात बरोबर 10चा 2रा घात. बरोबर. अशा प्रकारे पुढचं उदाहरण बघूया. एक दिलं 20चा 6वा घात भागिले 20चा 5वा घात. तर काय करणार मी, पाया समान आहेत, भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून घातांकांची वजाबाकी करणार. म्हणजेच काय आलं बघा, 20चा 6 वजा 5वा घात म्हणजेच काय येणार, 20चा 1 म्हणजेच काय येणार 20. बरोबर. पुढचं उदाहरण बघूया.
तुम्हाला असं दिलेलं असेल 17चा 12वा घात गुणिले 17चा 13वा घात बरोबर x. तर xची किंमत काढा. बरोबर 17x असं दिलं असेल. बरोबर 17x. 17चा 12वा घात गुणिले 17चा 13वा घात बरोबर 17चा xवा घात. तर या xची किंमत किती, xची किंमत किती असा जर तुम्हाला प्रश्न आला तर काय करणार तुम्ही? आताच आपला पहिला नियम आपण काय बघितला, पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची आपण काय करतो, बेरीज करतो. म्हणून इथे बघा 17चा 12वा घात गुणिले 17चा 13वा घात बरोबर काय येणार, 17चा 12 अधिक 13वा घात. 12 अधिक 13 किती होणार, 25. म्हणजेच काय, 17चा 25वा घात. म्हणजेच x बरोबर किती आले, इथे बघा 17x बरोबर. म्हणून इथे किती आले, 17चा 25वा घात. जर पाया समान असतात दोनांची म्हणून वरचा घातांक पण काय असणार, समान आला उत्तरातला. म्हणून x बरोबर किती येणार माझे 25 बरोबर. अजून असं एक उदाहरण बघूया. 15चा 15वा घात गुणिले 15चा 10वा घात बरोबर 15चा 15x. तर x बरोबर किती येणार, तर कसं करणार मी बघा, पाया समान आहेत, गुणाकाराची क्रिया आहे, घातांकांची बेरीज करणार. म्हणजे बघा 15चा 10 15चा 15 अधिक 10वा घात म्हणजे किती झाला, 15चा 25वा घात. मग इथे काय आहे, 15चा xवा घात. इथे x म्हणजे किती आले, 25. म्हणून काय येणार, x बरोबर 25 बरोबर. आता आपण काही उदाहरणे बघूया अजून. 12चा 35वा घात, इथे बघा 12चा 35वा घात अधिक 12चा 10वा घात बरोबर 12x. तर वर्गमूळ x बरोबर किती, वर्गमूळ x बरोबर किती असं उदाहरण आहे बघा. आता मग काय करायचं, पाया समान आहेत म्हणून घातांकांची बेरीज करायची. मग इथे काय येणार, 12चा 35 अधिक 10 बरोबर किती आले, 45. 12चा 45वा घात. तर x बरोबर काय आले, 45. म्हणून इथे काय करायचं, वर्गमूळ 45. आता पुढचं उदाहरण बघूया. हे आपण बघितलं काय, गुणाकार असेल तर. आता जर समजा भागाकार असेल तर काय करायचं बघूया. 4चा 7वा घात भागिले 4चा 9वा घात असं जर दिलं असेल आणि 4चा 7वा घात भागिले 4चा 9वा घात बरोबर 4x. तर xचा वर्ग बरोबर किती, x वर्ग बरोबर किती. आता हे बघा पाया समान आहेत, दोघांमध्ये भागाकाराची क्रिया आहे म्हणून घातांकांची आपण काय करणार, वजाबाकी करणार. म्हणजे बघा इथे 4चा 7 वजा 9वा घात बरोबर 4x. किती येतात हे, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची आहे म्हणून काय येणार, -2. 7 वजा 9 वजा 2 म्हणजेच काय, 4चा वजा 2 बरोबर 4x. पाया समान आहेत म्हणून घातांक काय येणार, इथे x आहे इकडे -2 म्हणजे x बरोबर -2 बरोबर, x बरोबर -2. मग आता आपला काय काढायला सांगितलं, ह्या xचा वर्ग काढायला सांगितलं आहे बरोबर. मग xचा वर्ग म्हणजे काय येणार, इथे वर्ग केला, ह्या -2चा वर्ग. कोणत्याही ऋण संख्येचा जर आपल्याला वर्ग करायचा झाला तर तो नेहमी काय येतो, धन येतो. म्हणून इथे काय येणार, x वर्ग बरोबर 4. अशा प्रकारे तुम्ही उदाहरणे सोडवू शकता. अजून काही उदाहरणे बघूया. आपण मागाशी तिसरा नियम काय बघितला, जर घातांकांचा घात असेल तर घातांकांचा काय होतो, गुणाकार होतो. तर बघा 12चा 25वा घात दिलेला आहे आणि या कंसाचा आपल्याला 4था घात दिला आहे. तर काय येणार इथे, 12चा x. तर x ची किंमत काढा, x बरोबर किती.
आपण मगाशी बघताना नुसतंच उदाहरण बघितलं. आता इथे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. बघा, घातांकाचा घात असेल तर पाया आपण तसाच लिहितो आणि घातांकांचा गुणाकार करतो, बरोबर. मग इथे काय करायचं, 12चा 25 गुणिले 4 बरोबर 12x, बरोबर. मग इथे काय करणार मी, 12चा 25 गुणिले 4 100 बरोबर बरोबर 12x. पाया समान आहेत म्हणून यांचे दोन्ही घातांक पण काय असणार, समान असणार. म्हणून x बरोबर काय आलं माझं 100, बरोबर. अशा प्रकारे उदाहरण सोडवू शकता. अजून उदाहरण बघूया. 9चा 25वा घात, 9चा 25वा घात आणि कंसाचा 5वा घात बरोबर 9x. तर घनमूळ x बरोबर किती, असं आहे. आपल्याला इथे x ची किंमत काढायची आहे, घनमूळ काढायचं आहे. तर बघा, घातांकाचा घात असेल, इथे आहेत 9, मला काय करायचं आहे, घातांकाचा घात काढायचा आहे. मग काय करणार, 9 25 गुणिले 5 बरोबर 9चा x वा घात. आता इथे किती येणार, 25 गुणिले 5 125, 9चा 125 बरोबर 9चा x. आता माझा x किती आला, 125 आला. म्हणून मी इथे काय करणार, 125 बरोबर x. आपल्याला काय दिलं आहे, xचं घनमूळ काढायचं आहे. म्हणून काय करायचं, x बरोबर घनमूळ ऑफ 125 बरोबर. मग 125चं घनमूळ किती येतं, 5. म्हणून काय करायचं, x बरोबर 5. अशा प्रकारे तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. आता अजून बघूया. 15चा 6वा घात आणि ह्या कंसाचा 24वा घात बरोबर 15x. तर वर्गमूळ x बरोबर किती, असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा बघा, घातांकांचा घात आहे म्हणून काय करायचा, घातांकांचा गुणाकार करायचा. 15चा 6 गुणिले 24 बरोबर 15x. 24 गुणिले 6 144. म्हणजे बघा, 15चा 144वा घात बरोबर 15x. मग इथे आपलं काय आलं आहे, x बरोबर 144 आले, बरोबर. मग x बरोबर 144. आपल्याला काय सांगितलं आहे, वर्गमूळ x काढा. मग 144चं वर्गमूळ किती येतं, 12, बरोबर. मग इथे काय लिहायचं, x बरोबर 12. अशा प्रकारे काय केलं आपण, आता घातांकांचा घात असेल आणि एक्सची किंमत काढायला सांगितली असेल तर आपण उदाहरणे कशी सोडवायची ते बघितलं. पाया समान असेल आणि मध्ये गुणाकाराची क्रिया असेल तर काय करायचं, घातांकांची बेरीज कशी करायची. पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर आपण काय करतो, घातांकांची बेरीज करतो. आणि तशीच तर जर समजा आपल्याला एक्सची किंमत काढायला सांगितली तर ती कशी काढायची ते बघितलं. तसंच जर भागाकार असेल दोन संख्यांमध्ये तर आपण काय करतो आणि एक्सची किंमत कशी काढायची ते बघितलं. आता आपण पुढचा नियम बघूया, गुणाकार व्यस्त संख्या कशी लिहायची, त्याच्यावरून काही उदाहरणे बघूया. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे आपण काय बघितलं, एखादी संख्या आहे ती अंशामध्ये असेल तर छेदामध्ये लिहायची आणि छेदामध्ये असेल तर अंशामध्ये लिहायची, म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या झाली. किंवा अंश आणि छेदमध्ये तुम्हाला दिलं नसेल तर काय करायचं, संख्येत घातांकाचं फक्त चिन्ह बदलायचं. तर त्याच्यावरची आता काही उदाहरणे आपण बघूया. एक तुम्हाला उदाहरण दिलं असेल बघा, 17/12चा वजा 5वा घात या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कुठली. तर आपण एक नियम काय बघितला बघा, आता एखाद्या संख्येचा जर गुणाकार व्यस्त संख्या काढायची असेल तर आपण काय बघितलं, एकतर त्याचं घातांकाचं चिन्ह बदलायचं, म्हणजे जर ऋण असेल तर धन करायचं, धन असेल तर ऋण करायचं, किंवा अंशाचा छेद करायचा आणि छेदाचा अंश करायचा आणि घातांक आहे तसाच लिहायचा. म्हणजे याची काय बघा, एकतर असं येईल, आपण पहिल्या नियमाप्रमाणे बघूया. घातांकाचं जर व्यस्त गुणाकार करायचं असेल, दिलेल्या संख्येचा जर आपल्याला व्यस्त गुणाकार करायचा असेल तर आपण काय करतो, एकतर चिन्ह बदलतो, म्हणजे धन असेल तर ऋण करतो, ऋण असेल तर धन करतो. म्हणजे ह्याचं 17/12चा वजा 5वा घात याची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार, 17/12. इथे वजा 5 आहे म्हणून मी घातांक करताना काय करणार, 5 करणार. म्हणजे ही या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या झाली. तसंच आता मी बघा दुसऱ्या पद्धतीने करू शकते, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करणार आणि
घातांक आहे तोच ठेवणार. म्हणजे बघा इथे 17/12 आहेत, मी केले 12/17 आणि घातांक मी आहे तसाच ठेवला. म्हणजे 17/12 ची गुणाकार व्यस्त संख्या काय आली, एकतर आपण लिहू शकतो 17/12 घातांक फक्त बदलला, किंवा अंशाचा छेदामध्ये रूपांतर केलं आणि छेदाचा अंशामध्ये केलं आणि घातांक आहे तसाच लिहिला. म्हणजे अशा दोन प्रकारे तुम्ही उदाहरणे सोडवू शकता गुणाकार व्यस्त संख्या करताना. तर अशी अजून 2 एक्झाम्पल बघूया आपण. आता आपल्याला एक संख्या दिली असेल बघा, 17/36. या संख्येची चा वजा 10वा घात. या संख्येची जर आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या काढायची असेल तर आपण कशी काढणार बघा. आताच सांगितल्याप्रमाणे एकतर दिलेलं आहे तशी संख्या लिहायची आणि घातांकाचं चिन्ह बदलायचं, किंवा घातांकाचं चिन्ह बदलायचं नसेल तर दिलेली संख्या अंश आणि छेद यामध्ये बदलायची. म्हणजे अंशाचा छेद छेदाचा अंश करायचा. म्हणजे इथे बघा 17/36 चा आपण काय करू शकतो, इथे वजा 10 दिलेले आहेत म्हणून आपण इथे नुसते 10 लिहिणार, किंवा अंशाचा छेद छेदाचा अंश करणार आणि आहे तोच घातांक लिहिणार. 36/17 वजा 10वा घात. अशा प्रकारे आपण ही काय सोडवली, गुणाकार व्यस्त संख्या काय करायचं ते बघितलं, किंवा व्यस्त गुणाकार कसा करायचा एखाद्या संख्येचा ते बघितलं. आता आपण पुढचं एक उदाहरण बघूया. 112चा 218 घात. 112चा 218 घात. तर आपल्याला अशी उदाहरणं दिलेली असतात आणि यामध्ये काय सांगितलं जातं, तर ह्याच्या एकक स्थानी येणारा अंक शोधा. ह्या घातांकित संख्येच्या एकक स्थानी येणारा अंक शोधा असं आपल्याला सांगितलं जातं उदाहरणामध्ये. तर काय करायचं बघा, आपल्याला काय उदाहरण दिलं आहे, 112चा 218वा घात आहे. तर या घातांकाच्या एकक स्थानी येणारा अंक कोणता असं सांगितलं आहे. मग ते कसं शोधायचं बघा, हे आपलं उदाहरण आहे. मग आता इथे बघा पाया काय दिलेला आहे 112. या 112च्या एकक स्थानी कुठला अंक आहे 2, बरोबर. मग इथे काय करायचं, एक टेबल तयार करून घ्यायचं. पहिल्यांदा काय करायचं, घातांक आणि इथे लिहायचं एकक स्थानी येणारी संख्या. बरोबर. इथे आता बघा घातांक 2चा पहिला घात, 2चा दुसरा घात, 2चा तिसरा घात, 2चा चौथा घात, 2चा 5वा घात आणि एकक स्थानी येणारी संख्या. बरोबर. 2चा पहिला घात 2, 2चा दुसरा घात 4, 2चा तिसरा घात 8, 2चा चौथा घात 16, 2चा 5वा घात 32. बरोबर. मग आता इथे बघा एकक स्थानी काय आलं 2, 4, 8, 6 आणि परत 2 आला. तसं तुम्ही आता बघा 2चा जर मी 6वा घात काढला, 2चा 6वा घात तर किती येणार 32 दुने 64. म्हणजे परत काय आलं एकक स्थानी 4 आला. तसंच जर मी आता 2चा मी 7वा घात काढला तर एकक स्थानी माझ्या किती येणार 8 येणार. 2चा मी परत 8वा घात काढला तर एकक स्थानी मला काय येणार 6 येणार. म्हणजे हे रिपीट होत राहतं परत परत. 2, 4, 8, 6 जशी जशी संख्या वाढत राहते तशी तशी ह्या संख्या एकक स्थानी त्याच येतात. म्हणजे 2चा पहिला घात असेल तर 2 आलं, 2चा दुसरा घात 4 आलं, 2चा तिसरा घात 8 आला, 2चा चौथा घात एकक स्थानी 6 आलं. म्हणजे ह्या संख्या आपल्याला रिपीट होत राहतात पुढे पुढे. म्हणजे काय झाले आहे, एकूण किती संख्या आहेत 4 संख्या झाल्या. म्हणजे 2, 4, 8 आणि 16 ह्या आपल्या 4 संख्या आल्या. आता आपल्याला 218च्या एकक स्थानी कुठला अंक येणार हे बघायचं आहे. म्हणून काय करायचं, ह्या संख्या किती आल्या 2, 4, 8, 16 ह्या किती संख्या झाल्या 4 संख्या झाल्या. कारण आपण पुढे जर बघितलं ह्या 2च्या 5व्या घातपासून जर पुढे बघितलं तर आपल्याला ह्या 4 संख्या परत येत राहतात. म्हणून काय करायचं, ह्या टोटल संख्या किती आहेत 4 आहेत ना, तेवढ्याच मोजायच्या. मग काय करायचं 4 भागिले संख्या किती आहेत 4 आहेत. पुढे मी का घेतल्या नाहीत 5 मी का घेतल्या नाहीत, कारण ह्या 4 संख्याच परत परत रिपीट होत राहतात. म्हणून मी काय घेतलं ह्या पहिल्या 4च संख्या घेतल्या. बरोबर. मग 4 भागिले हा काय घातांक आहे त्याला भागायचं. किती येतं बघा 4 पंच 20. बरोबर. इथे उरले किती 18, 4 चोक 16, बाकी किती राहिली
2. आता बघा इथे बाकी 2 राहिली, म्हणून ह्या टेबलमध्ये 2 नंबरचा अंक कुठला? 4. बरोबर, 4. 2 नंबरचा अंक, माझी बाकी काय राहिली? 2 राहिली. मग 2 नंबरचा अंक आपल्याला बघायचा. एकक स्थानी येणारी संख्या किती? 4. म्हणजे ह्याचं काय येणार? 112चा 218वा घात. ह्याचा जर आपण 112चा 218 वेळा जर गुणाकार केला तर त्याच्या एकक स्थानी कुठली माझी संख्या येणार? 4 येणार. बरोबर. काय काय केलं बघा उदाहरणामध्ये, 112चा मला 218वा घात करायचा होता. मग मी काय केलं? पहिल्यांदा घातांक, इथे एकक स्थानी माझी कोणती संख्या आहे? 2 आहे, म्हणून मी 2चा घातांक लिहिला. एकक स्थानी माझे जर 5 असते तर मी काय करणार होते? इथे 5चे घातांक लिहिणार होते सगळे. म्हणजे 5चा पहिला घात किती येणार? इथे 5. 5चा दुसरा घात एकक स्थानी किती येणार? परत 5 येणार. 5चा तिसरा घात एकक स्थानी किती येणार? 5 येणार. म्हणजे इथे 5चे जेव्हा मी घातांक घेते तेव्हा प्रत्येक वेळी तिथे 5 येत जातात. मग तसं मी आता 2 इथे होते म्हणून 2चा घातांक घेतला आणि त्याच्या एकक स्थानी येणारी संख्या, म्हणजे मी घातांक केला आणि त्याच्या एकक स्थानी येणारी संख्या बघितली. 4 पायऱ्यानंतर ही संख्या परत तिथेच यायला लागली. म्हणजे 2, 4, 8, 6. परत मी पुढे गेले तर 2, 4, 8, 6 हा त्यांचा सिक्वेन्स आहे तोच राहतो, बदलत नाही. म्हणजे एकक स्थानी माझ्या नेहमी तुम्ही पुढे कितीही क्रिया करत गेलात तरी 2, 4, 8, 6 ह्याच अंक परत येत राहणार. म्हणून मी काय केलं? 4 अंक घेतले. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. किती झाले? हे 4 अंक झाले. म्हणून नेहमी 4, कोणतेही तुम्हाला उदाहरण विचारलं असेल तर हा जो घातांक असतो त्याला नेहमी काय 4ने भागायचं. हा जो घातांक असतो त्याला 4ने भागायचं आणि जी तुमची बाकी उरेल तो नंबर, त्या नंबरला कुठली संख्या आहे ती बघायचं आणि तो त्या येणाऱ्या संख्याचं उत्तर असेल. इथे बघा नेहमी 4ने भागायचं, कारण 4 संख्याच नेहमी रिपीट होत राहतात. 5वी संख्या येत नाही, म्हणून मी 5 घेतले नाहीत. नेहमी घेताना भागाकारामध्ये 4च घेतले. तर बघा 4 भागिले ह्या घातांकाला भागायचं, ह्या संख्येला भागायचं नाही. ह्या संख्येचा एकक स्थानचा अंक बघायचा, त्याचे घात करायचे, घातांक लिहायचे आणि ह्या संख्येला फक्त भागायचं. कितीने? 4ने. मग 4 भागिले 218ला 4ने भाग पूर्ण जात नाही, बाकी किती उरते? 2 उरते. मग ह्या 2 उरली. म्हणजे ह्या टेबलमध्ये 2 नंबरचा अंक कुठला? 2 नंबरला किती येतात? 4 येतात. म्हणून काय करायचं? ह्याच्या एकक स्थानी किती येणार? 4 येणार. तसं अजून एक उदाहरण बघूया. माझ्याकडे उदाहरण आहे 518चा 59वा घात. आता असं विचारलं की ह्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल, तर ते कसं करायचं बघा. इथे एकक स्थानी किती आहेत? 8 आहेत. मगाच्या उदाहरणामध्ये किती होते? 2 होते. म्हणून मी काय केलं? 2चा घातांक लिहिला आणि त्याच्या एकक स्थानी येणारे नंबर काढले. इथे किती आहेत? 8 आहेत. बरोबर. मग मला 8चं टेबल तयार करावं लागेल. म्हणजे बघा इथे 8. पहिल्यांदा इथे काय करायचं हे तुम्हाला समजण्यासाठी आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये करताना तुम्ही असं तोंडी पाठ तुम्हाला प्रत्येक संख्येचे घातांक असणारच आहेत, त्यामुळे तुमच्या पटकन लक्षात येईल की त्यांच्या एकक स्थानी कुठली संख्या आहे. बरोबर. इथे लिहिला घातांक आणि इथे एकक स्थानी येणारी संख्या ते लिहून घ्यायचं. 8चा पहिला घात, 8चा दुसरा घात, 8चा तिसरा घात, 8चा चौथा घात, 8चा 5वा घात, 8चा 6वा घात. बरोबर. मग आता इथे काय येतं बघा. 8 एके 8, 8चा वर्ग 64, 8चा घन 512. बरोबर. 8चा घन 512. 8चा चौथा घात किती येतो? 2048. 8चा 5वा घात किती येतो? 32,768. आता बघा 8, 4, 2, 8 ह्या संख्या काय होतात? परत हे जातात. परत किती आले इथे? 8. म्हणजे आता मी 2चा जर 7वा घात केला ना, 8चा मी जर परत 7वा घात केला तर जी काही पहिली संख्या येईल त्याच्या एकक स्थानी मला किती मिळणार? 4 मिळणार. तसंच मी 8चा परत जर 8वा घात केला तर मला एकक स्थानी काय मिळणार? 2 मिळणार. म्हणजेच बघा ह्या उदाहरणामध्ये सुद्धा ह्या 4 संख्या परत येत राहतात, म्हणून नेहमी 4ने भागायचं असतं.
बघा इथे काय केलं, 8चा मला 8चा मी घातांक घेतला, तर 8चा पहिला घातांक एकक स्थानी किती आले 8, वर्ग केला 4 आले, घन केला 2 आले, 8चा चौथा घात घेतला 8 आले, 8चा मी परत 5वा घात घेतला, परत काय झालं 8 झाले, म्हणजे परत इथून सुरुवात झाली. म्हणजे ह्या 4 संख्या परत परत येत राहतात. मग आता बघूया 4ने काय करायचं, आता ह्या घातांकाला भागायचं आहे मला. मग बघूया 4 भागिले 59. मग काय करायचं, 4 एके 4, 1 9, मग 4 चोक 16, बरोबर, 4 चोक 16, बाकी किती राहिली 3. मग ह्या टेबलमध्ये 3 नंबरचा अंक बघायचा, जेवढी बाकी राहील त्या बाकीचा नंबर बघायचा. म्हणजे आता समजा इथे 10 राहिले, तर 10 नंबरच्या घातांकाला कुठला एकक स्थानी अंक येतो तो बघायचा. 10 कधी इतके भागाकारात मोठी संख्या शिल्लक राहत नाही, बाकीला एकतर 1 2 3 4 5 यांपैकी कुठली तरी संख्या शिल्लक राहील, बरोबर. मग इथे जो संख्या राहतो, जी संख्या राहते त्या संख्येचा एकक स्थान बघायचं. इथे मला 3 राहिले, म्हणून मी 3 नंबरचा एकक स्थान बघणार. काय आहे 3 नंबरचं एकक स्थान, 2 आहे, म्हणून या संख्येच्या एकक स्थानी कुठला अंक येणार, 2 येणार, बरोबर. नाही सॉरी, इथे 2 याला कुठला अंक आहे 4 आहे, म्हणून एकक स्थानी इथे माझे राहिले 3. मग 3 नंबरचा अंक कुठला आहे 2, म्हणून इथे काय येणार 2 येणार. म्हणजेच 518चा 59वा घात केला तर एकक स्थानी कुठला नंबर येणार 2 नंबर येणार, बरोबर. तसंच अजून एक उदाहरण सोडून दाखवते तुम्हाला. तीनशे सतराचा 202वा घात मला करायचा आहे आणि त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असं तुम्हाला विचारलं, तर काय करणार. इथे बघा काय आहे, एकक स्थानी 7 आहेत, बरोबर. मग इथे काय करणार मी 7चं टेबल तयार करणार. म्हणजे काय, पहिल्यांदा घात करणार आणि नंतर एकक स्थानी येणारी संख्या. आता बघा इथे एकक स्थान काय दिलेलं आहे, 317चा 202वा घात काढल्यानंतर माझ्या एकक स्थानी कुठला नंबर येतो ते मला शोधायचं आहे. मग काय करणार मी, इथे पहिल्यांदा घात लिहून घेणार आणि त्यांच्या एकक स्थानी येणारी संख्या लिहिणार, बरोबर. इथे 7चा पहिला घात, 7चा दुसरा घात, 7चा तिसरा घात, 7चा चौथा घात. या 4 संख्यानंतर परत परत तेच नंबर एकक स्थानी यायला लागतात, म्हणून नेहमी 4ने भागायचं. आता 7चा पहिला घात 7, 7चा दुसरा घातच्या एकक स्थानी येतात 7 7 49, 7चा तिसरा घात 343, 7चा चौथा घात एकक स्थानी किती येतो 1 नंबर येतो. 7चा 5वा घात समजा मी घेतला तर त्याच्या एकक स्थानी परत काय येणार माझे 7च येणार. परत 7चा मी 6वा घात घेतला, एकक स्थानी किती येणार 9 येणार. 7चा 7वा घात घेतला, एकक स्थानी माझे 3च येणार. 7चा 8वा घात घेतला, एकक स्थानी माझा 1 येणार. म्हणजे हे रिपिटेशन परत परत सुरू होतं. म्हणजे एकक स्थानी काय नंबर येतो 7 9 3 1, 7 9 3 1 असं दरवेळी पुढे पुढे होत जातं एकक स्थानी. मग आता काय करणार, नेहमी 4नेच भागायचं ह्या घातांकाला. मला 4ला 202ला 4ने भागायचं आहे. मग इथे काय होणार बघा, 4ला 202ने मला भागायचं आहे, बरोबर. मग 4 25, बाकी राहिली 2. मग ह्या नंबरमध्ये 2 नंबरचा अंक मला शोधायचा आहे. मग 2 नंबरच्या एकक स्थानी काय आहेत, 2 नंबरचा अंक मला शोधायचा आहे. म्हणजे काय येणार, हा 7चा वर्ग, 2 नंबरच्या एकक स्थानी कुठला अंक आहे 9 आहे, म्हणून काय येणार 317चा जेव्हा 202वा मी घात करणार तेव्हा मला एकक स्थानी काय अंक येणार 9 अंक येणार, बरोबर. म्हणजे आपण काय बघतो या उदाहरणामध्ये, एखादी तुम्हाला पाया दिला असेल आणि त्याचा कितीही मोठा घात दिला असेल आणि तुम्हाला शोधायचं असेल काय त्याच्या एकक स्थानी कुठला अंक येणार, तर काय करायचं तुम्ही, जो तुम्हाला पाया दिलेला असतो ना त्या संख्येचं घात आणि त्यांचा एकक स्थानी येणारी संख्या हे तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्यायचं आणि 4ने दिलेला जो घातांक असतो त्याला भागायचं आणि भागल्यानंतर जी बाकी उरेल त्या बाकीच्या नंबरच्या एकक स्थानचा अंक बघायचा आणि तो अंक म्हणजेच तुमच्या ह्या उत्तराचा एकक स्थानी येणारा अंक असतो. आता अजून एक उदाहरण बघूया. एखाद्या संख्येचा घातांक व्यवहारी अपूर्णांकात दिला असेल,
एखाद्या संख्येचा घातांक, हा एक नियम आहे बघा. एखाद्या संख्येचा घातांक जर तुम्हाला व्यावहारिक अपूर्णांकात दिला असेल, एखाद्या संख्येचा घातांक जर एखाद्या संख्येचा घातांक जर व्यावहारिक अपूर्णांकात दिला असेल, एखाद्या संख्येचा घातांक जर व्यावहारिक अपूर्णांकात दिला असेल तर त्या संख्येच्या अंशा इतका, त्या संख्येच्या घातांका इतका अंश करावा आणि मुळा इतके छेद करावे, म्हणजे छेदा इतके मूळ करावे. एखाद्या संख्येचा घातांक जर व्यावहारिक अपूर्णांकात दिला असेल तर त्या संख्येच्या अपूर्णांकाचा अंशा इतका घातांक व छेदा इतके मूळ करावे. म्हणजेच काय, एखाद्या संख्येचा घातांक जर व्यावहारिक अपूर्णांकात दिला असेल तर त्या संख्येच्या अपूर्णांकाचा अंश करावा आणि छेदा इतके मूळ करावे. म्हणजेच काय बघा, तुम्हाला दिलं असेल 4/3 एखाद्या संख्येचा समजा व्यावहारिक अपूर्णांक दिला तर अंशा इतका त्याचा घाता इतका त्यांचा अंश करावा आणि छेदा इतके काय करावे, मूळ करावे. म्हणजेच काय बघा, या संख्येमध्ये 4चा काय आहे, 3/2 आहे. अंशा इतका घाता इतका आपल्याला काय करायचं आहे, अंश करायचा आहे. म्हणून बघा 4चा 3रा घात अंशा इतका आपल्याला काय करायचं आहे, घाता इतका अंशा इतका आपल्याला घात करायचा आहे. म्हणून बघा 4 × 4 × 4 इथे 3 होते, म्हणून 4चा किती वेळा, 3 वेळा मी घात केला. म्हणजे बघा इथे किती येणार, 4 × 16 = 64. आता छेदा इतके मूळ करावे. म्हणजे काय, छेद किती आहे, 2 आहे. 64चं 2 म्हणजे काय, तर वर्गमूळ. 3 म्हणजे घनमूळ. इथे जर समजा 6 असते तर 6वं मूळ. तसं 2 म्हणजे काय येणार, घनमूळ, वर्गमूळ. मग 64चं वर्गमूळ किती येतं, 8. म्हणून ह्या संख्येची किंमत काय झाली, 8. एखादा जर आपल्याला संख्या दिली असेल, त्याचा जर व्यावहारिक अपूर्णांक दिला असेल तर काय करायचं बघा, त्या संख्येच्या अंशा इतका त्याचा घात करावा आणि छेदा इतके मूळ करावे. म्हणजेच तुम्हाला अजून एक उदाहरण दाखवते मी. तुम्हाला समजा दिलं असेल इथे 2/3 तर मी कसं करणार बघा, इथे अंशा इतका घात करावा आणि छेदा इतके मूळ करावे. म्हणजे बघा 2/2 किती येणार, 4. छेदा इतके मूळ करावे, म्हणजे 4चं घनमूळ मला घ्यायचं आहे. मग इथे काय येणार, घनमूळ 4. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही ही उदाहरणे सोडवू शकता. अजून एक तुम्हाला उदाहरण दिलं असेल बघा, वर्गमूळ m⁻⁴ गुणिले m⁻⁷ आणि हे तुम्हाला सोडवायचं असेल तर काय करणार बघा, तुम्ही पाया समान आहेत, गुणाकाराची क्रिया आहे. मग काय करणार, घातांकांची बेरीज करतो आपण. बरोबर. मग इथे तुम्ही करणार बघा m⁻⁹ + 7 काय येणार, इथे 7 7 14 15 16 म्हणजे काय, m वर्गमुळामध्ये 16वा घात. आता तुम्ही पटकन लिहाल की m 16वा घात वर्गमुळामध्ये म्हणजे किती येणार, इथे m = 4 येणार. हे काय झालं, तुम्ही असं लगेच सांगू शकता. बरोबर. इथे वर्गमुळामध्ये m 16वा घात वर्गमूळ काढलं की 16चे काय होतात, 4 होतात. असं तुम्ही सहज सांगू शकता. पण हे चुकीचं आहे. कारण सांगा, घातांकामध्ये वर्गमूळ म्हणजे काय, वर्गमूळ म्हणजे त्या संख्येचं वर्गमूळ करायचं नाही तर त्याचं काय करायचं, 1/2 घात करायचा. बाकी तुम्ही वर्गमूळ शिकताना जर m 16वा घातचं वर्गमूळ घेतलं तर m 4था घातच येणार. पण घातांकामध्ये जर तुम्ही करायला गेलात m 16वा घात तर काय करायचं, 16वा घात म्हणजे काय किंवा वर्गमूळ म्हणजे काय घातांकामध्ये, तर 1/2. तिसरं मूळ म्हणजे काय, घनमूळ काढायचं नाही तेव्हा. तिसरं मूळ म्हणजे काय, 1/3 करायचे. त्या दिलेल्या संख्येची 1/3 करायचे. वर्गमूळ म्हणजे काय, 1/2 करायचे. बरोबर. मग आता 16चा 1/2 म्हणजे मी वर्गमूळ काढणार m 16वा घात गुणिले 1/2 म्हणजे 2 × 2 = 16 म्हणजे किती येणार, m 8वा घात.
म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार mचा 8वा घात. तसंच अजून बघा, एक उदाहरण दिलेलं असेल 6चा 0वा घात अधिक 4चा 0वा घात अधिक 5चा 0वा घात छेद 2चा 0वा घात गुणिले 5चा 0वा घात गुणिले 3चा 0वा घात. याचं उत्तर काढा. तर आपण घातांकामध्ये एक नियम बघितला की ज्या संख्येचा घातांक 0 असतो त्या जागी काय लिहायचं, उत्तर 1 लिहायचं, बरोबर. मग बघा इथे 6चा 0वा घात किती येणार 1. कोणतीही संख्या घ्या, जर तुम्ही 0वा घात घेतला तर उत्तर काय येतं नेहमी 1च येतं. मग 6चा 0वा घात 1, बरोबर. 4चा 0वा घात कुठला 1च अधिक 5चा 0वा घात कुठला 1, बरोबर. छेद 2चा 0वा घात 1 गुणिले 5चा 0वा घात 1 गुणिले 3चा 0वा घात 1च. मग आता ह्यांची बेरीज करायची बघा, 1 अधिक 2 अधिक 3, मग 3 छेद 3. 1 गुणिले 1 किती येतात 1, बरोबर. उत्तर किती आलं 3. म्हणजे असं जर तुम्ही गणित दिलेलं असेल तर घाबरून न जाता सगळे 0 दिले आहेत आणि मोठी मोठी जरी संख्या असली, इथे मी काही देऊन दे 2 अंकी 3 अंकी संख्या जरी दिली तर तुम्ही आता ह्याची 0वा घात म्हणजे कसा काढणार असं गोंधळून न जाता काय करायचं, जेव्हा घात 0 दिलेला असेल एखाद्या संख्येचा तेव्हा उत्तर नेहमी 1 येतं हे लक्षात ठेवायचं आणि उदाहरण सोडवायचं, म्हणजे लवकर सुटेल. तसं अजून उदाहरण बघूया. एक दिले असेल 3चा 4 वजा 5x वा घात गुणिले 3चा 5x वजा 4था घात. आता बघा इथे वरती घातांक काहीही देऊ दे, तुमचा पाया समान असेल आणि जर गुणाकाराची क्रिया असेल तर ते नेहमी तुम्ही काय करायचं, घातांकांची बेरीज करायची. पाया समान असेल, गुणाकाराची क्रिया असेल तर नेहमी काय करायची, घातांकांची बेरीज करायची. आता इथे बघा पाया आहे तसाच लिहिला 3, बरोबर. आता ह्या दोघांची मला बेरीज करायची आहे म्हणून बघा 4 वजा 5x अधिक 5x वजा 4. आता इथे बघा वजा 5x अधिक 5x काय झालं, उत्तर 0 आलं. तसं 4 वजा 4 किती येणार 0 येणार, बरोबर. मग इथे बघा 3चा किती आला मला 0वा घात आला, म्हणजे उत्तर काय आलं माझं 1, बरोबर. असे जर तुम्हाला काही उदाहरणं दिली आणि घात तुमचा 0 आला तर उत्तर नेहमी काय लिहायचं 1च लिहायचं. मित्रांनो, आताच्या लेक्चरला आपण घातांकाचे काही नियम बघितले आणि उरलेले पुढचे नियम आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.